नमस्कार मैत्रिणींनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कटोरी ब्लाऊज कटिंग खूप अतिशय सोप्या पद्धतीने आपण कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत. थोडंसं वेगळं आणि नवीन पद्धत, म्हणजे दरवेळेस तर मी दाखवते, पण त्याच्यापेक्षा सुद्धा खूप सोपी पद्धत आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला मैत्रिणींनो, वेळ न वाया घालवता करूया आपण सुरुवात. तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, तर 12 इंच उंची आहे, त्यामध्ये 1 इंच मिक्स करायचं आहे, तर आपली ब्लाऊजची उंची येणार 13 इंच. आणि दोन पदरी मी न्यूजपेपर घेतलेला आहे, त्याच्यावरती तुम्हाला पाठीमागचा आणि पुढचा भाग काढायचा आहे. तर अगोदर तुम्ही न्यूजपेपरवरतीच प्रॅक्टिस करा, म्हणजे जेणेकरून काय होईल की तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस आपण केल्यामुळे आपला कॉन्फिडन्स पण वाढतो. आणि डायरेक्ट ब्लाऊज पीसवर जर तुम्ही कटिंग कराल तर काय होतं, बऱ्याच वेळा एखादी गोष्ट चुकली तर आपला ब्लाऊज पीस खराब होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही अगोदर साध्या न्यूजपेपरवरतीच प्रॅक्टिस करा. तर आता तुम्ही बघू शकता 6 इंच आपलं शोल्डर आहे, म्हणजे 12 इंच आहे, त्याच्या निम्म येतं आपलं 6 इंच. तर असं मार्किंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघू शकता आपलं आडे जे आहे ना ते 3 इंच आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, या साईडला मुंड्याचं माप येणार आपलं 6 इंच आणि पुढील गळ्याचं माप येणार 6.5 इंच. आणि ब्लाऊज आहे म्हणजे 36 साईजचा, तर 9 इंच चौथा भाग येणार 9 इंच. 36 छातीचा ब्लाऊज आहे, म्हणजे छातीचा चौथा भाग, 36चा चौथा भाग 9 इंच येतो. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता अशी आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथून पण आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून अशी आखून घ्यायची आहे आडवी लाईन. आणि त्याच्यानंतर आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आता काय करायचंय आपल्याला, मागील मुंड्याचा आकार येणार आपला 1.5 इंचावरती, पुढील मुंड्याचा आकार येणार आपला 1 इंचावरती. त्याच्यानंतर मार्जिन ठेवायचं आहे आपल्याला 1.5 किंवा 2 इंच, तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर आता काय करायचंय आपल्याला, व्यवस्थित आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघू शकता या पद्धतीने आपला मुंड्याचा आकार देऊन झालेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या जो 2 लाईन आहेत ना त्या सरळ आपल्याला आखून घ्यायच्या आहेत. इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल. 12 इंच उंची आहे, त्यामध्ये 1 इंच मिक्स केलं, 13 इंच आली. शोल्डरचं माप आहे 12 इंच, त्याच्या निम्म 6 इंच. त्याच्यानंतर आड्यांचं माप घ्यायचं आहे आपल्याला 3.5 इंच. त्याच्यानंतर छातीचं माप, जिथं मुंड्याचं माप घेतलेलं आहे तिथून आपल्याला चेस्टचं माप टाकायचं आहे. त्याच्यानंतर गळ्याचं जेवढं माप आहे तेवढं इथं घ्यायचं आहे आपल्याला उंची. त्याच्यानंतर मागील मुंड्याचा आकार 1.5 इंचावरती, पुढील मुंड्याचा आकार 1 इंचावरती आपला येतो. आता त्याच्यानंतर आपण कटिंग करून घेऊयात आणि 2 पार्ट आपले वेगवेगळे करूयात. आता बघू शकता तुम्ही, हा पाठीमागचा भाग मी वेगळा केलेला आहे, हा फ्रंट साईडचा भाग. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आता कटोरीचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 3 इंच येणार आपले कटोरी, हे योगपट्टीचा आकार. त्याच्यानंतर इथे येणार आपलं 2.5 इंच आणि आपल्याला छान असा शेप देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर काय करायचंय आपल्याला, आता 9 इंच आहे तर त्याचे 3 भाग आपल्याला करायचा आहे. तर त्यासाठी काय करायचंय, 3 इंच इथे, 3 इंच इथे आणि 3 इंच इथे, म्हणजे जिथं आपलं फिटिंगचं माप आहे ना तिथून 3 इंच आपल्याला घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला 3 भाग करायचे आहेत. आणि त्याच्यानंतर काय करायचंय आपल्याला, इथून 2 किंवा 2.5 इंचावरती तुम्ही बघू शकता, 2.25 किंवा 2.5 इंचावरती तुम्ही अशी रेषा आखून घ्या. आणि त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला 1 इंच इथून मार्किंग करायचं आहे आणि छान असा आपला शेप देऊन घ्यायचा आहे कटोरीचा. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे. तर आता आपण कटिंग करून घेऊयात.
आपल्याला काय करायचं आहे, पाठीमागच्या गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. तर बघू शकता इथून आपल्या आड्यांचं माप टाकायचं आहे आपल्याला आणि तिथून गळ्याचं उंची, आता गळ्याची उंची किती घ्यायची आपल्याला, 9 इंच घ्यायची आहे. तर आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हे असं पट्टीने व्यवस्थित रेषा आखून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला आकार द्यायचा आहे पंचकोनी. बघू शकता असा पंचकोनी गळ्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला. नॉर्मल जो पंचकोनी असतो ना तो आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. तर बघू शकता गळा कसा दिसतो तुम्हाला दाखवते मी. तर असा पंचकोनी आकार दिसतोय, इकडून दोन्हीकडनं मी दाखवते. तर आता आपल्याला काय करायचं आहे, कटोरीचं आपल्याला वाढीव कटोरी घ्यायची आहे. ह्या पूर्ण असं ठेवायचं आहे आपल्याला. जिथं आपला हा भाग बसतो तो चेक करून घ्यायचा आहे आणि त्यानुसार ठेवायचं आहे आपल्याला. असं पूर्ण दोन्ही काट आहेत ना कटोरीच्या अशा पद्धतीने ठेवायचे आहेत. आणि तुम्ही बघू शकता हे असं अगोदर व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, ह्या साईडला 1 इंच घ्यायचं आहे, त्याच्यानंतर ह्या साईडला 1 इंच घ्यायचं आहे. जो शेप आहे ना तो व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे आपल्याला कटोरी आकार. परत ह्या दोन्हींचा आपल्याला मध्य करून घ्यायचा आहे. मध्यापासून आपल्याला खालच्या साईडला 1 इंच घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा राऊंड शेप घ्यायचा आहे. तर बघू शकता किती छान पद्धतीने आपल्याला कटोरीचा आकार आपला आलेला आहे. तर काय केलेलं आहे अशी आपल्याला कटोरी ठेवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इकडून आपल्याला 1 इंच वाढून घ्यायचं आहे, खालच्या साईडला 1 इंच वाढून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता कटोरी ब्लाउजचं कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकता आता गळ्याचा आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्या कटोरीचं कटिंग झालेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, बाहीचं कटिंग करायचं आहे. बाहीचं कटिंग करण्यासाठी असं डबल लेअरचा पेपर आपल्याला घ्यायचा आहे. बघू शकता डबल फोल्ड केलेला आहे मी. तर हे 2 पदर आहेत. तर आता आपल्याला बाही उंची घ्यायची आहे. सात इंच आहे, त्यात प्लस 1 इंच मिक्स करायचं, 8 इंच आपलं येणार. त्याच्यानंतर आपला मुंडा घेर आहे 8.5 इंच. 8.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. त्याच्यानंतर असा बॉक्स आखून घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर काय करायचं, इथून 3.5 इंच घ्यायचं आहे, तिथून 1 इंच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर दोन्ही लाईन क्रॉस असं आखून घ्यायचं आहे आपल्याला. तिरपी लाईन मारायची आहे. त्याच्यानंतर जो घेर आहे ना दंड घेर तो 6 आहे. मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला 1.5 इंच. त्याच्यानंतर ही लाईन जोडायची आहे. त्याच्यानंतर ह्या दोन्ही पॉईंटचा मध्य करायचा आहे. परत ह्या दोन्ही पॉईंटचा मध्य करायचा आहे. इथे 1 इंच घ्यायचं आहे आणि इथे अर्धा इंच घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला छान असा शेप देऊन घ्यायचा आहे बाहीचा. बघू शकता मी थोडं डार्क करते म्हणजे जेणेकरून व्यवस्थित लक्षात येईल. तर बघू शकता काय केलेलं आहे, बाही उंची घेतलेली आहे मी 7 इंच आहे, प्लस 1 इंच त्यामध्ये ॲड केलेला आहे. इथलं घेतलेलं आहे मी 8.5 इंच. त्याच्यानंतर इथून आपण कॅप हाईट घ्यायची आहे, तिथून 1 इंच आपल्याला इथं घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हा पॉईंट क्रॉसमध्ये जोडायचा आहे, तिथून 1 इंच घ्यायचा आहे. परत ह्या दोन्हींचा मध्य करायचं आहे, तिथून 1 इंच घ्यायचा आहे. आपला बाही घेर आहे 6 इंच, प्लस त्यामध्ये 1.5 इंच मिक्स करायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला आता कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकता तर अशा पद्धतीनं आपलं
माशाचा आकाराचं कटिंग झालेलं आहे. तर हे बघू शकता, हे असा आकार कट होणं गरजेचं आहे आणि इथलं अंतर जे आहे ना आपलं 1 किंवा 1.25 इंच येणं गरजेचं आहे, तरच आपली बाही फिटिंगला खूप सुंदर बसते. तर त्याच्यानंतर बघू शकता ही आपली कटोरी. तर आता आपला पाठीमागचा भाग हा आहे, आपला पाठीमागचा भाग. त्याच्यानंतर योगपट्टी, त्याच्यानंतर ज्या भागाला आपण कटोरी जोडतो तो भाग. तर अतिशय सोप्या, अतिशय छान पद्धतीनं मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं हे दाखवलेलं आहे. तर नक्कीच मैत्रिणींनो, तुम्ही अगोदर पेपर कटिंग करा आणि मगच ब्लाऊज पीसवर ठेवून कटिंग करा. डायरेक्ट जर तुम्ही कटोरी कटिंग जे सुरुवातीला शिकत आहेत, आता सध्या नवीन आहे, तर त्यांनी डायरेक्ट तुम्ही ब्लाऊज पीसवर प्रयत्न करू नका. अगोदर ह्याच्यावरती प्रॅक्टिस करा पेपरवरती आणि नंतरच मग तुम्ही ब्लाऊज पीसवरती हे पॅटर्न ठेवून कटिंग करा, स्टिचिंग करा. तर अशा पद्धतीने जर प्रॅक्टिस केली तर नक्कीच तुम्ही परफेक्ट होणार आहात आणि तुम्हाला सर्व प्रकारचे ब्लाऊज नक्की जमणार आहे. तर चला मैत्रिणींनो, भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, बाय.